वस्तू घेण्यासाठी प्रचंड झुंबड, चेंगराचेंगरी। गृहोपयोगी वस्तू संच घेण्यासाठी मुस्कान लॉन येथे पहाटेपासूनच रांगा, झुंबड आणि चेंगराचेंगरी। इमारत व बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्याचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते काल करण्यात आला होता। दरम्यान आज मुस्कान लॉन येथे या वस्तू घेण्यासाठी कामगारांची झुंबड पाहायला मिळाली। भर उन्हात कामगारांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी पाहायला मिळाली। इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचं काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होतं तेथे स्थलांतरित व्हावं लागतं। अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचं शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावं लागतं। त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावं म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं 10 लाख नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। काल जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते या गृहोपयोगी संचाचं वितरणही झालं। दरम्यान आज मुस्कान लॉन येथे या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच देण्यात येत होते। मात्र भर उन्हात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांनी रांगा लावल्या होत्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात झुंबड आणि चेंगराचेंगरी झाली। पहाटे सकाळी 6 वाजल्यापासूनच कामगारांनी रांगा लावल्या होत्या। गाव आणि तालुका स्तरावर या वस्तूंचं वाटप करण्याची मागणी आता होते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।